करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील देवीच्या मूर्तीची मोठ्या प्रमाणात झीज झाली आहे। या नाजूक परिस्थितीत मूर्तीचं पुरातत्व विभागाकडून संवर्धन करण्यात यावं यासाठी श्रीपूजक गजानन मुनीश्वर यांनी जिल्हा न्यायालयात सन 2022ला याचिका दाखल केली होती। यामध्ये मुनीश्वर यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, जिल्हा प्रशासन, राज्य पुरातत्व आणि केंद्रीय पुरातत्व विभाग यांना प्रतिवादी केलं होतं। या दाव्यात सुरुवातीला ॲडव्होकेट प्रसन्न मालेकर आणि त्यानंतर दिलीप देसाई हे प्रतिवादी म्हणून हजर झाले होते। त्यांनी मूर्ती बदलण्याचा प्रस्ताव दिला होता, मात्र पुरातत्व विभागानं यात आपलं म्हणणं दिलं नाही। त्यामुळे प्रतिवादी असलेल्या मालेकर आणि देसाई यांना या प्रकरणात त्यांची बाजू मांडता आली नाही। दरम्यान देवीच्या मूर्तीवरील वज्रलेप निघून पडल्यानं शासनानं 1999 मध्ये वज्रलेप करण्याचा निर्णय घेतला। त्यावर आक्षेप म्हणून न्यायालयीन दावे दाखल झाले। दरम्यान सर्व वादी प्रतिवादींची तडजोड होऊन 2015 मध्ये पुरातत्व खात्यानं मूर्तीचं रासायनिक संवर्धन करण्यात यावं असं ठरवलं। त्याप्रमाणे राज्य पुरातत्व खात्याच्या मदतीनं रासायनिक संवर्धन करण्यात आलं, मात्र या संवर्धनातील त्रुटी काही दिवसातच पुढे आल्या। त्यामुळे मूर्तीच्या स्थितीची चर्चा पुन्हा होऊ लागली। अशा परिस्थितीत श्रीपूजक गजानन मुनीश्वर यांनी मूर्ती संवर्धनाची परवानगी मागण्यासाठी न्यायालयात दावा दाखल केला होता। यावर 25 फेब्रुवारीला आदेश देताना दिवाणी न्यायाधीश V.D. भोसले यांनी पुरातत्व खात्याच्या निवृत्त अधिकाऱ्यांनी मूर्तीची पाहणी करून 4 एप्रिलपर्यंत अहवाल सादर करावा असं सांगितलं होतं। त्यानुसार आज पुरातत्व खात्याचे निवृत्त अधीक्षक विलास मांगीराज आणि R.S. त्र्यंबके यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात जाऊन देवीच्या मूर्तीची पाहणी केली। उद्या पुन्हा देवीच्या मूर्तीची पाहणी करण्यात येणार आहे। आजच्या पाहणीनंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देणं टाळलं।